आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका दिली आहे। या भूमिकेचा मी जाहीर निषेध करते की महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय। शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी मला शब्द दिला होता की सुप्रिया मला वेळ पडली तर मी स्वतः महाराष्ट्रात येईन, पण महाराष्ट्र सरकारची ही जी भूमिका आहे ही आम्ही आश्चर्य नाही धक्कादायक आहे। मदत मागू आणि शेतकऱ्यांना पैसे मिळवून देऊ, ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे। आपल्याला आठवत असेल की शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट तातडीने मी पहिल्यांदा घेतली होती राज्याच्या वतीने आणि आमची एवढीच आग्रहाची भूमिका होती की प्रचंड नुकसान महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं झालेलं आहे। राज्य स्वतःच आर्थिक अडचणीत आहे आणि वारंवार महाराष्ट्र सरकारही मान्य करतं अनेक स्कीम्स स्कॉलरशिपच्या अनेक समाजांच्या असतील, मुलांच्या असतील, महिलांच्या असतील, आदिवासी समाजाच्या अनेक स्कीम्स असतील किंवा अनेक नवीन रस्ते असतील, ही सगळी कामं अरे ते तर सोडा, महाराष्ट्र सरकारचं सेशन आता आहे तिथल्या घरांची कामं थांबवली होती मध्ये। याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने पेमेंट केलेलं नाही। आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान पोहरा देवी ज्या कार्यक्रमासाठी आदरणीय प्रधानमंत्री आवर्जून आले होते त्या पोहरा देवींच्याही कामाला काहीतरी 350 का 400 कोटी रुपयाचा मोठा उपक्रम करायचा तिथे ठरला होता, सुविधा सगळ्या आपल्या भक्तांसाठी आपल्यासारख्या, तर तेही काम थांबलेलं आहे। एवढी अडचणीत आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू असा जो शब्द दिला होता त्याच्यासाठी आम्ही भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो। तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं की महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही। आपल्याला आठवत असेल 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना। हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची। आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे। कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते, वाशिम आणि त्या भागातून, की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाहीये, ताई आवाज उठवा। त्यामुळे असे वारंवार प्रश्न शेतकऱ्यांचे होत आहेत आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका दिली आहे। या भूमिकेचा मी जाहीर निषेध करते की महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय। तुम्ही कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहात का या संदर्भामध्ये? भेट घेणार का तुम्ही? राज्याचे कृषी मंत्री सांगतात 14 लाख हेक्टर नुकसान मी झालेलं आहे, पण केंद्राला मात्र माहिती 1,10,000 हेक्टर हो, पण मी इथे ह्या कृषी मंत्र्याला भेटून काय होणार आहे। शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी मला शब्द दिला होता की सुप्रिया मला वेळ पडली तर मी स्वतः महाराष्ट्रात येईन, पण महाराष्ट्र सरकारची ही जी भूमिका आहे ही आम्ही आश्चर्य नाही धक्कादायक आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे जे कृषी मंत्री आहेत दत्ता मामा भरणे, मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे आणि काल सगळे त्या इलेक्शनच्या गडबडीत होते त्याच्यामुळे काल आमचं काही बोलणं झालं नाही, पण मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे की शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट असं चाललेलं आहे कारण का योगायोगाने दत्ता मामा भरणे हे बारामती लोकसभा मतदारसंघातलेच एक मंत्री आहेत आणि एक आमदारी आहेत। त्याच्यामुळे मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे। कालही आम्ही फोन करायचा प्रयत्न केला, पण काल महाराष्ट्रात जणू काय दंगल चालली होती का काय अशी जी दृश्य बघून मला तर काळजीच वाटली आणि मनात भीतीही वाटली, कारण का ती दृश्य जी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर होती ही धक्कादायक होती आणि महाराष्ट्राला न शोभणारी होती। दंगल पण त्यांच्यात सुरू होते असं म्हणायचं, कारण शिवसेना आणि भाजप काही ठिकाणी लढतंय, काही ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी तर भाजप आणि भाजप विरोधात त्यांचेच मित्र म्हणजे काल हे माझं वैयक्तिक मत आहे, कारण मला खूप काल अस्वस्थ वाटलं आणि मी खरं तर खूप विश्वासाच्या नात्याने आदराने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे, कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणारं होतं की राजनीती चलती रहेगी, राजकारण होत राहील, पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे। ज्या पद्धतीने मारामाऱ्या, एक तर पिस्तूल, एका जिल्ह्यात तर कोणीतरी पिस्तूल दाखवली आहे कोणाला, एका ठिकाणी मारामाऱ्या, कोण कॉलर धरतंय, कोण गाड्या फोडतंय, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे। ह्याच्यात मी तरी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी, गलिच्छ राजकारण कधीही पाहिलेलं नाही। कालही मी म्हटलं
नको रे बाबा इलेक्शन. माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदाचं कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की काल ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला, गडबड, प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा. कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मग कुठला पक्षपेक्षा पाहायचा नाही. ही पक्षाचा विषयच नाही, हा महाराष्ट्राचा विषय. आणि ज्या संविधानाने, ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला आणि मला मोकळा श्वास घ्यावा म्हणून केलं, त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे. आणि इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं करतंय तरी काय? कोणी उठावं, काही बोलावं, त्याच्यावर ऍक्शन नाही. काल उगाच काहीतरी थातूर मातूर 3 लोकांना, काहीतरी 4 लोकांना नोटीस पाठवली असं कानावर येत आहे, तर ते पण इलेक्शन झाल्यानंतर. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने कोण कुठे बूथ करताना फोटो टाकतंय, कोण सत्तेमधले, आणि सगळे सत्तेमधले लोक आहेत. आपापसात भांडा, काय तुम्हाला करायचंय तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका.